शिवाजी शंकर पवार दरेगाव 51 रुपये देणगी. धन्यवाद. मी आता देवस्थानामध्ये आलेला आहे. जवळपास संपूर्ण शेतकरी या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी आलेले आहेत. बालाजी गंगाराम कोरडे 201 रुपये. हनुमान संभाजी जाधव राहणार निळगावकर या भट्टाकडून नमस्कार मित्रांनो, आकाश सुरेंचे सर्वांचं स्वागत आहे. आज मित्रांनो मी काल तर तुम्हाला माहितीच आहे, शेतकऱ्याचा सण होता, बैलपोळा मित्रांनो सण होता. तर दुसऱ्या दिवशी या ठिकाणी आमच्या तालुका उस्मानाबाद जिल्हा हिंगोली मध्ये मित्रांनो गोरखनाथ वाई म्हणून एक गाव आहे. त्या गावी मित्रांनो खूप जुनी प्रथा आहे मित्रांनो. आणि त्या ठिकाणी जवळपासचे संपूर्ण उस्मानाबाद तालुक्यातले खेडेगावचे शेतकरी त्या ठिकाणी आपले बैल घेऊन जाऊन तिथं पोळा साजरा करतात. देवस्थानापाशी जाऊन गोरखनाथ एक देवस्थान आहे मित्रांनो, त्या गोरखनाथ वाईमध्ये. तर त्या ठिकाणी संपूर्ण शेतकरी या जवळपास खेड्यातले लोक तिथे जाऊन आपले बैल जाऊन पोळा साजरा करतात दुसऱ्या दिवशी. तर काल तर महाराष्ट्रामध्ये संपूर्ण बैलपोळा साजरा केलेला आहे. तर आज आमच्या उस्मानाबाद तालुक्यामध्ये गोरखनाथ हे गाव आहे मित्रांनो, त्या गावी सण साजरा करतात. तुम्ही पाहू शकता. तर या ठिकाणी मित्रांनो, दादा कोणतं गाव आहे तुमचं? आमचं गाव माळोटा. माळोटा का? तर माळोट्याहून तुम्ही बैल घेऊन आलेले आहे. तर आता पोळा झाला तुमचा फिरीला का? तर पाहू शकता मित्रांनो, खूप दुरून आलेले आहेत या ठिकाणी शेतकरी. तर चॅनल पण नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो. तर आज तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ या ठिकाणी पाहायला भेटणार आहे तुम्हाला आकाश सुरेश या यूट्यूब चॅनलवर. तर शेतकऱ्याचे मित्रांनो बैल आहे ते जवळपासचे संपूर्ण उस्मानाबाद तालुक्यातले 144 गावातले या ठिकाणी शेतकरी लोक या ठिकाणी आपला बैलपोळा साजरा करण्यासाठी या गोरखनाथ वाई या गावी मित्रांनो येतात. तर गाव कोणतं आहे तुमचं? गाव दादा गाव कोणतं आहे? मुरुंबा या ठिकाणी शेतकरी आहेत मित्रांनो. तर पाहू शकता. मग काय चालेल? तर गाव कोणतं आहे तू? गाव कोणतं आहे? मुरुंबा मित्रांनो, मुरुंबाचे शेतकरी आहेत. तर पाहू शकता. हा लाईव्ह नाही. हो तर मित्रांनो पाहू शकता का कुठं मुरुंबाचं का? मुरुंबा हे इथले मित्र शेतकरी आहेत. तर पाहू शकता संपूर्ण आता या रोडनं संपूर्ण तुम्हाला शेतकऱ्याचे बैल दिसणार तुम्हाला. तर मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी रामराम काका रामराम. त्या ठिकाणी पाहू शकता संपूर्ण शेतकरी त्या रोडनं तुम्हाला संपूर्ण बैल दिसणार आहेत. तर मित्रांनो कालचा बैलपोळा झालेला आहे. तर आज या ठिकाणी गोरखनाथ वाई हे गाव आहे मित्रांनो. देवस्थान गोरखनाथचं देवस्थान आहे. त्या ठिकाणी जवळपासचे संपूर्ण खेड्यातले लोक या ठिकाणी तिथं देवस्थानापाशी जाऊन बैलपोळा साजरा करतात. तर काका तुमचं नाव सांगा. गाव कोणतं आहे? मुरुंबा या ठिकाणचे शेतकरी आहेत. तर काका पोळा साजरा केला ना तुम्ही? तर काका म्हणजे किती वर्षापासून तुम्ही ते या ठिकाणी देवस्थानावर येतात? झाले आता 10-12 वर्ष झाली. 10-12 वर्ष झालीत का? तुम्ही खूप जुनी प्रथा आहे का तिथे जाऊन पोळा साजरा करतात दुसऱ्या दिवशी? पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी पोळा साजरा करतात ना. तर मित्रांनो पाहू शकता काका मुरुंब्याहून आलेले आहेत. काका किती वाजता निघाले सकाळी तुम्ही? सकाळी 3 वाजता. 3 वाजता काका निघालेले आहेत. तर 3 वाजता तिथे किती वाजता पोहोचले तुम्ही? 8 वाजता. 8 वाजता पोहोचले का? तर मित्रांनो काका आता निघालेले आहेत घरी. तर पाहू शकता काकाचं हे जोड आहे, खिल्लार जोड आहे ना काका. तर अशीच तुम्हाला संपूर्ण या रोडनं मित्रांनो तुम्हाला शेतकऱ्याचे बैल दिसणार आहेत. सगळे सजावून आणतात या ठिकाणी गोरखनाथ वाई या देवस्थानापाशी आपले आपले बैल घेऊन येतात मित्रांनो. देवाचं म्हणजे एक खूप जुनी प्रथा आहे मित्रांनो. तर काकाला 10 वर्ष झालेली पूर्ण झालेले आहेत या ठिकाणी बैल घेऊन येतात. ठीक आहे काका, धन्यवाद. ये समोर घेऊन या.
आपला नंबर सांगा टाक. शकता या ठिकाणी संपूर्ण आता तुम्हाला बैल दिसत आहेत रस्त्यावर. तर काका राम राम. राम राम. काका कोणतं गाव तुमचं? धामणगाव. धामणगाव. तर काकाने मित्रांनो पाहू शकता बैल सजावट करून आणलेली आहे. तर काका किती वर्षापासून तुम्ही या ठिकाणी या गावाला येतात? बरेच दिवस झाले. बरेच दिवस झालेत का? खूप जुनी प्रथा आहे ना या ठिकाणी बैल पोळा साजरा करतात. तर मित्रांनो तर पाहू शकता काका कोणतं गाव म्हणली? धामणगाव. धामणगावचे आहेत मित्रांनो. नाव काय काका तुमचं? सीताराम नाना बेटे. तर सकाळी किती वाजता निघाली तुम्ही घरून? 5 वाजता निघालेले आहेत मित्रांनो. तर पाहू शकता या ठिकाणी आता म्हणजे पोळा साजरा करून आलेला तुम्ही? हो. पोळा साजरा करून आलेले आहेत मित्रांनो. तर तुम्हाला संपूर्ण या ठिकाणी जाताना तुम्हाला बैल दाखवतो. सगळे धामणगावचे आहेत ना? संपूर्ण मित्रांनो धामणगावचे आहेत. तर काका किती वाजता पोहोचले तुम्ही तिकडे? किती वाजता निघाली? 8:30ला निघाली. आणि किती वाजता? 8:30ला पोहोचलो. 8:30ला पोहोचलेत मित्रांनो त्या ठिकाणी. तर पाहू शकता तुम्हाला चॅनल पण नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो. कालचा बैल पोळा टाकलेला आहे. 1.5 लाखाच्या जवळपास व्हिडिओ गेलेला आहे. तर पाहू शकता तुम्ही काकाचं हे जोड आहे. नमस्कार दादा. तर कोणतं गाव तुमचं? धामणगावचे आहेत मित्रांनो. बेले का? हा मित्रांनो धामणगावचे आहेत दादा. तर दादा तुम्ही सकाळी किती वाजता निघालेले? 5 वाजता निघाली का? किती वाजता पोहोचले तिथं देवस्थानापाशी? 9 वाजता पोहोचलेले आहेत. आणि किती वर्षापासून तिथे येता तुम्ही? मग तुमच्या काळाच्या आधीपासून मित्रांनो खूप जुनी प्रथा आहे. तर दादा सकाळी निघाले होते. तर तुम्ही पाहू शकता. नाव काय म्हणले तुमचं? नाव काय? नावा झरबळे मित्रांनो. तर इथले जवळपासचे शेतकरी आहेत. तर जवळपास संपूर्ण शेतकरी या ठिकाणी दुसऱ्या दिवशी म्हणजे पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी जाऊन तिथं बैल पोळा साजरा करतात मित्रांनो. हे संपूर्ण शेतकरी आहेत. तर पाहू शकता तुम्ही. तर बोलता का तुम्ही शोधतो कोणी? बोल सांगा म्हणजे देवस्थानाची काही माहिती सांगा थोडी. पवित्र स्थान आहे महाराष्ट्रातील गोरक्षनाथ वाई येथे आम्ही दरवर्षी जात असतो. हां आणि पोळा तिथला साजरा करीत असतो. ठीक आहे. दुसऱ्या दिवशी जाऊ. हां तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता तुम्ही संपूर्ण आपल्या वसमत तालुक्यातले हिंगोली जिल्ह्यातले आणि संपूर्ण महाराष्ट्रातले बैल या ठिकाणी बैलपोळा साजरा करण्यासाठी गोरखनाथ वाई या गावी येतात मित्रांनो. ते खूप चांगलं प्रसिद्ध देवस्थान आहे. तर या ठिकाणी पाहू शकता संपूर्ण शेतकऱ्याचे बैल रस्त्याने तुम्हाला दिसत आहेत. तर मित्रांनो पाहू शकता चॅनल कोणी नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो. तर संपूर्ण रस्त्याने तुम्हाला संपूर्ण बैल दिसत आहेत. आता किती वाजेपर्यंत असते आता पोळा? दिवसभर का? उद्या सकाळी 4 वाजेपर्यंत का? आज सांजच्या 4 वाजेपर्यंत पोळा असते मित्रांनो. तर तुम्हाला व्हिडिओमध्ये संपूर्ण तुम्हाला बैलपोळा दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. कालचा बैलपोळा टाकलेला आहे. तुम्ही चॅनल जाऊन पाहू शकता. चांगला व्ह्यूज आलेले आहेत मित्रांनो. असं सपोर्ट करीत राहा. चॅनल कोणी नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो. हे संपूर्ण शेतकऱ्याचे बैल आहेत. धन्यवाद. काय गाव कोणतं आहे तुमचं? धामणगावचे का? धामणगावचे मित्रांनो हे पण जोड आहे. तर पाहू शकता संपूर्ण जवळपासचे संपूर्ण खेड्याचे लोक या ठिकाणी येतात. ठीक आहे का? धन्यवाद. तर मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी शेतकरी आहेत. तर दादा नमस्कार. तर गाव कोणतं आहे तुमचं? म्हातारगावचे आहेत मित्रांनो. संपूर्ण बैल म्हातारगावचे आहेत ना? म्हातारगावचे आहेत मित्रांनो. किती वाजता निघाली तुम्ही सकाळी? सकाळी 6 वाजता. सकाळी 6 वाजता निघाली. आणि देवापाशी किती वाजता पोहोचले? 8 वाजता. 8 वाजता पोहोचले आहेत मित्रांनो. संपूर्ण म्हातारगावचे बैल आहेत. तर या ठिकाणी संपूर्ण जवळपासचे खेड्यातील लोक या ठिकाणी देवापाशी जाऊन बैलपोळा साजरा करतात मित्रांनो. तर पाहू शकता मित्रांनो जवळपास संपूर्ण खेड्यातील लोक या ठिकाणी साजरा करण्यासाठी येतात आपल्या म्हातारगावला. सॉरी 19 तारखेला सरळ मुंबई. दादा माझं चॅनलचं नाव आकाश सुरवंशी आहे. ना तर मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी पण धामणगावचे खूप बैल आलेले आहेत मित्रांनो. तर दादा किती वाजता निघाले तुम्ही? सकाळी 7 वाजता निघालेले आहेत मित्रांनो. आणि किती वाजता देवस्थानापाशी पोहोचले? 9:30 वाजता. तर मित्रांनो 9:30 वाजता पोहोचलेले आहेत. सकाळी किती वाजता म्हणले? 7 वाजता निघालेले आहेत. 9:30 वाजता मित्रांनो पोहोचलेले आहेत देवस्थानापाशी. तिथे जाऊन मित्रांनो पोळा साजरा करून आलेले आहेत. तर धामणगाव आहे तुमचं? धामणगावचे शेतकरी आहेत मित्रांनो पाहू शकता तुम्ही. नंबरला नाही यूट्यूबला टाकतो. ठीक आहे जाऊ दे घेतले आकाश सुरवंशी. हां दादा गाव कोणतं आहे तुमचं?
अकोली मित्रांनो, थांबा थांबा. तर मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी अकोली गाव आहे ना तुमचं? अकोली गावचे आहेत मित्रांनो. ते किती वाजता निघाले दादा तुम्ही? सकाळी 7 वाजता निघालतो. 7 वाजता निघाले होते. आणि देवस्थानापाशी किती वाजता पोहोचले तुम्ही? आम्ही 10 वाजता देवस्थानला पोहोचलो. 10 वाजता देवस्थानावर पोहोचलेले आहेत मित्रांनो. आणि किती वर्षापासून तुम्ही या ठिकाणी देवस्थानाला येता बैल घेऊन? 20 वर्ष झाली कंप्लीट. 25 वर्ष झालीत का? हो. तर 25 वर्ष कंप्लीट झालेली आहेत मित्रांनो. तर पाहू शकता संपूर्ण अकोलीचेच बैल आहेत. ठीक आहे, जाऊ दे. गोरक्षनाथ महाराज की जय. गुरुदेव दत्त महाराज की जय. तर मित्रांनो पाहू शकता समोर संपूर्ण बैल या ठिकाणी आपल्या आपल्या घरी निघालेले आहेत. आणि तेवढेच मित्रांनो बैल तेवढेच चालेत आणि तेवढेच देवस्थानाकडे चालेत. तर पाहू शकता. काका गाव कोणतं आहे तुमचं? मोगाव का? तर मोगावचे संपूर्ण हे बैल आहेत ना? तर थांबा बैल थांबा. तर मोगावचे मित्रांनो बैल आहेत, संपूर्ण शेतकरी आहेत मित्रांनो. तर आपला सण साजरा करून आपल्या आपल्या घरी निघालेले आहेत. तर काका कोणतं गाव म्हणले तुमचं? मोगावचे आहेत मित्रांनो संपूर्ण. तर किती वाजता सकाळी निघाली तुम्ही? म्हणजे किती वाजता पोहोचले देवस्थानापाशी? 10 वाजता. तर बैलपोळा साजरा करून निघाले ना आपल्या आपल्या घरी. तर पाहू शकता मित्रांनो संपूर्ण हे बैल आहेत. किती जोड्या तुमच्या सगळ्या? 15 जोड्या आहेत मित्रांनो. संपूर्ण बैल पाहू शकता तुम्ही. 15 जोड्या आहेत. 15 जोड्या आहेत मित्रांनो. चॅनल कोणी नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो. कोणतं चॅनल आहे? दादा माझं चॅनल आकाश सूर्यवंशी आहे. 27. तर मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी खूप जास्त धामणगावचे बैल आलेले आहेत. या ठिकाणी देवस्थानात पोळा साजरा करून आलेले आहेत. तर पाहू शकता संपूर्ण हे धामणगावचे आहेत. तर दादा किती वाजता आले सकाळी तुम्ही? सकाळी आम्ही 6 वाजता. आणि देवस्थानापाशी किती वाजता पोहोचले? 9 वाजता. 9 वाजता पोहोचले आहेत मित्रांनो. आणि पोळा साजरा करून आले ना? तर मित्रांनो किती बैल घेऊन आले? सगळ्या बैल जोड्या किती आहेत? 20 जोड्या आहेत मित्रांनो. सगळ्यात जास्त धामणगावचे बैल आलेले आहेत. समोर पण धामणगावचे बैल गेलेले आहेत. आणि आता इथं मग 20 जोड्या आहेत ना? आता 20 जोड्या आहेत मित्रांनो. तर पाहू शकता तुम्ही. थांबा फुटे काढते. तर पाहू शकता मित्रांनो 20 जोड्या आहेत. जाऊ दे समोर समोर. आकाश सूर्यवंशी. तर मित्रांनो पाहू शकता इथून आता जास्त बैल दिसत आहेत तुम्हाला. तर समोर पण खूप बैल गेलेले आहेत. तर आणि इथून पण तुम्हाला संपूर्ण जास्त बैल दिसत आहेत. आणि मित्रांनो गोरखनाथ वाई देवस्थान इथे जवळ आलेलं आहे. अजून 2 किलोमीटर अंतरावर आहे. तर शेतकरी मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी जास्त इकडून पण जास्त देवाकडून बैल जास्त येतात. आणि इकडून पण जास्त बैल चालेत. या ठिकाणी मित्रांनो काही शेतकऱ्यांनी या ठिकाणी रोडच्या कडेला बैल थांबवलेले आहेत. तर पाहू शकता. तर मित्रांनो ठीक आहे या ठिकाणी खूप जवळपासचे संपूर्ण शेतकरी आपले बैल घेऊन येतात. तर पाहू शकता मित्रांनो तेवढेच बैल आपल्या घरी चालेत. आणि तेवढेच बैल मित्रांनो देवस्थानाकडे चाललेले आहेत. तुम्ही पाहू शकता पोळा साजरा करण्यासाठी. मित्रांनो बोराळ्याचे बैल आहेत हे. आणि या ठिकाणी पाहू शकता तुम्ही बैल थांबवलेले पण आहेत. खूप जुनी प्रथा आहे मित्रांनो ह्या देवस्थानाची. पाहू शकता काका पण या ठिकाणी आलेले आहेत. तर काका गाव कोणतं आहे तुमचं? बोराळा गावचे आहेत मित्रांनो. आणि किती वाजता सकाळी निघाले होते तुम्ही? 10 वाजता निघाले होते. अजून पोहोचले नाहीत का? मित्रांनो अर्ध्या वाटेमध्ये आहेत. थोडं राहिलेलं आहे. 2-3 किलोमीटर अंतरावर आहे देवस्थान. तर त्या ठिकाणी निघालेले आहेत मित्रांनो. पाहू शकता. गाव कोणतं म्हणले? बोराळा या गावचे आहेत. तर या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो देवस्थानाकडून जाऊन आलेले बैल आहेत ते. त्या रस्त्याने मित्रांनो हायवेने सगळं तुम्हाला बैल दिसतात आहेत. तर दादा गाव कोणतं आहे तुमचं? गणेशपूर का? गणेशपूरचे आहेत मित्रांनो. आणि किती वाजता सकाळी निघाली होती तुम्ही घरून? 4 वाजता निघाली होती. आणि पाहू शकता मित्रांनो किती जोडे आणले तुम्ही? 10 जोडे आणलेले आहेत मित्रांनो. आणि दर्शन झालं ना? तर पोळा साजरा केला ना? तर मित्रांनो पाहू शकता. जैन कोणतं म्हणले? गणेशपूरचे आहेत मित्रांनो. किती जोडे आणले तुम्ही म्हणले? 10 आहेत. संपूर्ण या ठिकाणी दर्शन करून आलेले आहेत मित्रांनो. पोळा साजरा करून आलेले आहेत. आपल्या घरी निघालेले आहेत. पाहू शकता तुम्ही. तर मित्रांनो गोरखनाथ वाई खूप म्हणजे किती वर्षापासून येतात तुम्ही या ठिकाणी? 10 वर्ष झालीत का? तर 10 वर्ष झालेले आहेत मित्रांनो. खूप जुनी प्रथा आहे मित्रांनो.
आता म्हणजे यांचे मित्रांनो आजोबा येत होते, आता हे येत आहेत मित्रांनो. दादा नमस्कार. तर गाव कोणतं आहे तुमचं? पिंपराळा का मित्रांनो? हे किती वाजता सकाळी निघाली होती तुम्ही देवस्थानाकडे? 7 वाजता निघालेले आहेत. आणि किती वाजता पोहोचले त्या ठिकाणी देवस्थानापाशी? 9:30 वाजता पोहोचलेले आहेत. तर किती बैल घेऊन आली तुम्ही? 3 जोडे आणलेले आहेत का? आणि किती वर्षापासून या ठिकाणी देवस्थानापाशी येतात? म्हणजे तर आजोबा पंजाबापासून मित्रांनो परत चालू आहे. तर त्यांचे नातू पुत्र आता या ठिकाणी आता देवस्थानापाशी जाऊन पोळा साजरा करतात मित्रांनो. कालचं 22 तारखेचा पोळा होता. दुसऱ्या दिवशी हा गोरखनाथ वाईपाशी जाऊन मित्रांनो पोळा साजरा करतात. तुम्ही पाहू शकता. पुन्हा गोरखनाथ महाराज की गाव कोणतं आहे तुमचं? मोहम्मदपूरवाडी. मित्रांनो खूप दुरून शेतकरी येतात या ठिकाणी, पाहू शकता तुम्ही. तर दादा नमस्कार. तर गाव कोणतं आहे तुमचं? गुरुंदा का? तर मित्रांनो कुरुंद्याचे मित्रांनो शेतकरी आहेत. तर दादा किती वाजता निघाले सकाळी तुम्ही? आम्ही 9 वाजता निघालेले आहेत. कुरुंद्याचे आहेत मित्रांनो शेतकरी संपूर्ण हे. आणि आता म्हणजे किती वर्षापासून या ठिकाणी येतात तुम्ही देवस्थानाला? 10 वर्ष. 10 वर्षापासून येतात मित्रांनो. तर दादा किती जोडे घेऊन आले तुम्ही? 10 जोडे आहेत का? संपूर्ण 10 जोडे आहेत मित्रांनो. तर पाहू शकता आता निघालेले आहेत दादा तिकडे देवस्थानाकडे. अजून अर्धा 1 किलोमीटर अंतर देवस्थान आहे. तर ते ठीक आहे, समोर जाऊ द्या. एक जाऊ द्या. तर मित्रांनो पाहू शकता आता मी गोरखनाथ या गावी आलेला आहे. तर या ठिकाणी शेतकऱ्याचे खूप चांगल्या क्वालिटीचे म्हणजे बैल आहेत मित्रांनो. सजावट करून आणलेले आहेत मित्रांनो. आणि कसा बैलपोळा साजरा करता तुम्हाला मी आता देवस्थानापाशी जाऊन दाखवणार आहे. काका गाव कोणते तुमचं? सतीपांगरावरून आले आहेत मित्रांनो. ओसमतपाशी सतीपांगरा गाव आहे, तिथून आलेलं आहे. किती वाजता निघाले होते तुम्ही? 7 वाजता निघालेले आहेत. तर किती वाजता पोहोचले या ठिकाणी? 10:30 वाजता. किती वर्षापासून येतात तुम्ही या ठिकाणी? दरवर्षी येता का? म्हणजे आजोबा पंजोबापासून येतात. तर जाऊ चिल्लर जोड आहे मित्रांनो. तर मित्रांनो पाहू शकता पोळा साजरा करून शेतकरी आपल्या घराकडे निघालेले आहेत. तर आणि आता तुमच्या देवापाशी जाऊन कसा बैलपोळा साजरा करतात ते दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो. हा पोळा मित्रांनो पोळा 22 तारखेला पोळा होता, म्हणजे एका दिवसानं नंतर असतो पोळा हा. मग काका काय नाही काका? हो तर मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी मी आता देवस्थानापाशी आलेला आहे. तर देवस्थानापाशी बैल पाहू शकता तुम्ही. धन्यवाद. तर मित्रांनो मी या ठिकाणी देवस्थानापाशी आलेला आहे. बाजीराव सतीश मगर सिंगीकर 31 रुपये देणगी. धन्यवाद. शुभम सुरेश कदम सिंगी. शिवाजी शंकर पवार दरेगाव 51 रुपये देणगी. धन्यवाद. मित्रांनो मी आता देवस्थानामध्ये आलेला आहे. जवळपास संपूर्ण शेतकरी या ठिकाणी दर्शन करण्यासाठी आलेले आहेत. बालाजी गंगाराम कोरडे 201 रुपये. तर मित्रांनो आता मी आतमध्ये जाऊन देवाचं दर्शन केलेलं आहे. तर आता तुम्हाला या ठिकाणी बैलपोळा दाखवतो. तर या ठिकाणी संपूर्ण शेतकऱ्याचे बैल आहेत मित्रांनो. संपूर्ण तुम्हाला या ठिकाणी बैलपोळा कसा साजरा करतात या देवस्थानापाशी तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर पाहू शकता तुम्ही. गाव कोणतं आहे तुमचं? दादा गाव कोणतं आहे? बोखारी पांगऱ्याचे आहेत मित्रांनो. तर या ठिकाणी पाहू शकता जोडे दुरून खेडेगावचे लोक या ठिकाणी बैलपोळा साजरा करण्यासाठी येतात.
समोर मित्रांनो, समोर पाहता मित्रांनो हे मारुती मंदिर आहे. तर मारुतीच्या मंदिराच्या चारी बाजूला मित्रांनो संपूर्ण बैल तुम्हाला दिसत आहेत. संपूर्ण कसा बैल पोळा साजरा करतात तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. गाव कोणतं आहे तुमचं? इथले आहेत का मित्रांनो? दादा इथलेच आहेत, वाई गोरखनाथ या ठिकाणचे आहेत. पाहू शकता मित्रांनो हे संपूर्ण देवस्थानापाशी. दादा कुठून आले? कोणतं गाव तुमचं? तुळशीराम बजाज बोंडेकर या भक्ताकडे 51 रुपये देणगी. धन्यवाद. हनुमान संभाजी जाधव राहणार निळगावकर या भक्ताकडून आकाश सूर्यवंशी, आकाश सूर्यवंशी, आकाश सूर्यवंशी. अजून फिरवा फिरवा. पाच मिनिट. या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता शेतकरी. दादा कुठून आले तुम्ही? हा पालडी का? पालडीतून आलेले. किती वाजता सकाळी आले ते? आम्ही आता 9 वाजता आले का? किती वाजता पोहोचले? आता पोहोचले का? 10 वाजता. तर मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी खूप पाऊस सुरू झालेला आहे. हे शेतकऱ्याचे बैल आहेत मित्रांनो. या ठिकाणी पोळा साजरा करण्यासाठी या गोरखनाथ वाई या ठिकाणी आलेले आहेत. चालेल. आकाश सूर्यवंशी, आकाश सूर्यवंशी. ए थांब की. तर मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी जवळपासच्या संपूर्ण खेड्यातले शेतकरी लोक या ठिकाणी बैलपोळा साजरा करण्यासाठी गोरखनाथ वाई या देवस्थानापाशी येतात. तर काल तर माहिती तुम्हाला 22 तारखेला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बैलपोळा साजरा करण्यात आलेला आहे मित्रांनो. तर आदल्या दिवशी या ठिकाणी या गोरखनाथ वाई या देवस्थानापाशी पोळा साजरा करतात जवळपासचे संपूर्ण शेतकरी. तर दादा कुठून आला तू? शिरड शहापूर आले का? किती वाजता सकाळी आलता? सकाळी 7 वाजता आला. आणि देवस्थानापाशी किती वाजता पोहोचला? मी 11:30 पोहोचलो. तर किती वर्षापासून तुमच्या इथे या ठिकाणी देवस्थानाला येतात? मला जसं कळतं तसं आम्ही येतो. म्हणजे तुमच्या पिढी ना पिढी. तर पोळा झाला ना? फिरले ना बैल? फिरले झालेले आहेत मित्रांनो. पाहू शकता या ठिकाणी जवळपासचे संपूर्ण शेतकरी आलेले आहेत. गाव कोणतं आहे तुमचं? गाव कोणतं आहे? गाव ठीक आहे. त्या ठिकाणी मित्रांनो ह्या मैदानात संपूर्ण दादा चॅनल मग आकाश सूर्यवंशी आहे. 27,000 सबस्क्रायबर आहेत. आकाश सूर्यवंशी आहे. त्या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता संपूर्ण शेतकरी आहेत. तुम्हाला संपूर्ण शेतकऱ्याचे बैल दाखवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो. हे समोर तुम्ही दिसताय ना देवस्थान आहे. देवस्थान बैल आले शेतकऱ्याचे आपले बैल फिरवतात आणि बैल या ठिकाणी आणून बांधतात मित्रांनो.
तर या काका समोर या. काका नमस्कार. नमस्कार. काका गाव कोणते तुमचं? भेंडेगाव. भेंडेगावचे आहेत का? हो. तर काका किती बैल घेऊन आले त्या ठिकाणी देवस्थानाला? 6 जोडे. 6 जोडे घेऊन आले का? सकाळी किती वाजता निघाले काका तुम्ही? आम्ही 9:30 वाजता. 9:30 वाजता निघालेले आहेत मित्रांनो. आणि किती वाजता पोहोचले देवस्थानापाशी? 10 वाजता. 10 वाजता पोहोचलेले आहेत मित्रांनो. तर काका किती वर्षापासून तुम्ही या देवस्थानावर पोळा सादर करण्यासाठी येतात? होतो तेव्हापासून म्हणजे तुमच्या आजा पंजा. तर मित्रांनो यांची तीन पिढ्यापासून या ठिकाणी या देवस्थानापाशी येतात. तर काका तुमचे संपूर्ण तुमचे बैल कोणते कोणते आहेत? हे का? हे पण आहेत ना? तर मित्रांनो संपूर्ण हे बैल आहेत, पाहू शकता तुम्ही. तर हे भेंडेगावचे बैल आहेत मित्रांनो. भेंडेगाव इथं ते जवळच आहे ना. तर तुम्हाला संपूर्ण मित्रांनो शेतकऱ्याची मुलाखत देण्याचा प्रयत्न करतो आणि कोण्या गावून आलेले आहेत. ठीक आहे काका, धन्यवाद. या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता आपले मित्र पण आलेला आहे, मारुती येवारी म्हणून नाव आहे. तर दादा किती वाजता आला तू? मी आज सकाळी 8 वाजता निघालो. 8 वाजता निघालेले आहेत आणि फिरून येत ना पहिले 5 वेळे घातले. 5 वेळे घातलेले आहेत मित्रांनो. तर तुम्हाला संपूर्ण मी आता हे संपूर्ण तुमच्या गावचे नाही, ते भेंडेगावचे आहेत मित्रांनो. हे संपूर्ण बैल भेंडेगावचे आहेत. चला आपली हॅलो. राम राम. तर गाव कोणतं आहे तुमचं? पारवा. या ठिकाणी शेतकरी आहेत मित्रांनो. तर पाहू शकता या ठिकाणी किती बैल जोडे घेऊन आले तुम्ही? 10 का? 10 जोडे आहेत. आणि तुम्ही काकाची मुलं घेतो. काका नाव काय तुमचं? गोपाळ यांकाची कदम. गाव कोणतं आहे तुमचं? पारवा. तर काका ह्या ठिकाणी देवस्थानापाशी किती वाजता सकाळी निघाली होती तुम्ही? आम्ही 10 वाजता. 10 वाजता निघाली होती. आणि किती वाजता पोहोचले? इथे 10 वाजता आलो. 10 वाजता आली का? सकाळी किती वाजता निघाली होती तुम्ही? 8 वाजता. 8 वाजता निघाले होते. तर काका तुम्ही किती वर्षापासून या ठिकाणी देवस्थानापाशी येता तुम्ही? म्हणजे 20 वर्षापासून. 20 वर्षापासून येता का? हो. तर 20 वर्षापासून या मित्रांनो पारवा या गावची म्हणजे संपूर्ण गावातले लोक येतात ना. तर या ठिकाणी देवस्थानापाशी येतात. तर पाहू शकता तुम्ही संपूर्ण हे पारवा गावचे आहेत मित्रांनो. चॅनल का नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडत असेल व्हिडिओ लाईक करा मित्रांनो. तुम्हाला आजचा गोरखनाथ वाईचा बैल बाजार तुम्हाला म्हणजे बैल पोळा तुम्हाला संपूर्ण मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. चॅनल का नवीन असेल तर आकाश सोलंकी या यूट्यूब चॅनल तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. पारवेच ना सगळे बोलता? हा बोला बोला काका. सगळे पारव्याचे आहेत आपली. हा सगळे बैल पोळा सातारा हो म्हणून सगळं आणले. हा बैल पोळा चांगला हो म्हणून गोरखनाथाची एक चांगली पुन्हा पोळा गोरखनाथाला येवा म्हणून असे हे तो आनंद. हा धन्यवाद. तर वाजव. तर मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी आता आपले शेतकरी बैल घेऊन पोळा साजरा करून मित्रांनो आपल्या घरी निघालेले आहेत. तुम्ही पाहू शकता पारू या ठिकाणचे शेतकरी आहेत मित्रांनो. हे दादा नमस्कार. फोटो आले तू कुरुंदा या ठिकाणी मित्रांनो शेतकरी खूप आलेले आहेत. तर वाटाने पण मला खूप बैल दिसले कुरुंदा या गावचे. तर दादा किती जोडे घेऊन आले तू? 4 घेऊन आलेत का? आणि किती वाजता सकाळी निघाला होता? 7 वाजता निघाला होता मित्रांनो. आणि किती वाजता पोहोचला या देवस्थानापाशी? 12 वाजता निघाले आहेत मित्रांनो. पाहू शकता कुरुंदा या गावचे शेतकरी आहेत. 3 जोडे आणले दादानं आणि पाठीमागून खूप जोडे येणार आहेत. चला एकच मिनिट तुमचं आहे. काका नमस्कार. काका गाव कोणतं आहे तुमचं? उमरा शिरडी शापूर पशी ना. तर काका तुम्ही किती वाजता निघाली सकाळी? सकाळी निघालो 8 वाजता. 8 वाजता निघाली. आणि किती वाजता पोहोचले या ठिकाणी? 12 वाजता. तर तुम्ही किती वर्षापासून या ठिकाणी देवस्थानापाशी पोळा साजरा करण्यासाठी येतात? 10 वर्षावर येतो. 10 वर्षापासून येतात का? तर आज तुम्ही म्हणजे पोळा साजरा करण्यासाठी किती जोड घेऊन आले? जोड आमच्या इथले 100 आला. 100 जोड आला असं का? 100 जोड आलेले आहे मित्रांनो या ठिकाणी. तर तुम्ही पाहू शकता संपूर्ण खिल्लारी आहेत ना. खिल्लारी आहेत पाहू शकता तुम्ही. चॅनल का नवीन असेल तर मित्रांनो आकाश सोलंकी यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा. 27,000 सबस्क्राईब कंप्लीट झालेले आहेत. कालचा बैल पोळाचा व्हिडिओ टाकलेला आहे. 2 लाखाच्या जवळपास व्हिडिओ गेलेला आहे. असं सपोर्ट करीत राहा. आमच्या जवळपास संपूर्ण तुम्हाला मी वसमत तालुक्यातले बैल पोळा दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे.
तर मित्रांनो समोर पाहताना हे बैल संपूर्ण भेंडेगावचे बैल आहेत. ते आता निघालेले आहेत आपल्या आपल्या घरी पोळा साजरा करून. तर ठीक आहे, जाऊ द्या. तर मित्रांनो या ठिकाणी आता शेतकरी आपल्या आपल्या बैल घेऊन आपल्या आपल्या घरी गावाकडे निघालेले आहेत. मित्रांनो संपूर्ण म्हणजे हे बैलाने पोळा साजरा केलेला आहे. 5-5 देवाला राऊंड मारलेले आहेत आणि आपल्या आपल्या घरी निघालेले आहेत. तर पाहू शकता या ठिकाणी संपूर्ण बैल मी त्या ठिकाणी मित्रांनो हे पण बैल खूप चांगले आहे, सजून आणलेले आहेत. या ठिकाणी आपल्या गोरखनाथ वाई या ठिकाणी सजून आणलेले आहेत. लात मारित आहे ना काका? नाव काय तुमचं? पुरंद्या गावून आले का मित्रांनो? पुरंद्या गावून खूप बैल आले आहेत या ठिकाणी गोरखनाथ वाईला. तर किती वाजता निघाली काका सकाळी तुम्ही? 8:30-9 वाजता वाजले होते. आणि किती वाजता पोहोचले या ठिकाणी? 12 वाजता मित्रांनो या ठिकाणी पोहोचलेले आहेत. पोळा साजरा केला. तर आणि किती वर्षापासून तुम्ही या ठिकाणी येता? किती वर्षापासून येता? 10 वर्षापासून या ठिकाणी येत आहेत मित्रांनो. तर किती जोडे आणले तुम्ही आता? 4 जोडे आहेत मित्रांनो, काकाच्या कुरुंद्याचे आहेत. तर पाहू शकता तुम्ही. तर या ठिकाणी संपूर्ण मित्रांनो शेतकऱ्याचे बैल आहेत आणि पोळा साजरा करून या ठिकाणी बांधतात. थोडं म्हणजे बैल शांत होण्यासाठी बांधतात या ठिकाणी. तर मित्रांनो यांनी देवस्थानाला 5 राऊंड मारलेले आहेत. तर आता या ठिकाणी थोडे बैल बांधण्यासाठी आलेले आहेत. पाहू शकता तुम्ही. उभं राहा, थोडं उभं राहा. तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता उमरा या गावचे बैल आलेले आहेत. दादा गाव कोणतं म्हणजे तुमचं? गाव कोणतं आहे? उमरा या ठिकाणीचे बैल घेऊन आलेले. किती जोडे घेऊन आले तुम्ही? 6 घेऊन आले. सकाळी किती वाजता निघाले होते? सकाळी 9 वाजता. किती वाजता पोहोचले देवस्थानापाशी? 12 वाजता पोळा साजरा केला. तर किती वर्षापासून या ठिकाणी तुम्ही देवस्थानापाशी येता? 5-6 वर्षापासून येता मित्रांनो. तर पाहू शकता तुम्ही. मित्रांनो गोरखनाथ वाई हे वसमत तालुक्यामध्ये गाव येते मित्रांनो. ह्या गावामध्ये गोरखनाथ मच्छिंद्र गोरखनाथ यांची देवस्थान आहे या ठिकाणी. खूप पिढ्या ह्या लोक या ठिकाणी आपले बैल पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी बैल घेऊन या ठिकाणी येऊन बैल पोळा साजरा करतात मित्रांनो. तर पाहू शकता संपूर्ण या ठिकाणी संपूर्ण बैल होते. काही बैल पोळा करून आपल्या आपल्या गावाकडे निघालेले आहेत. काही बैल आता आलेले आहेत ते 5 राऊंड मारून. मित्रांनो रस्त्यानं पण तेवढेच बैल येत आहेत. इथून पण देवस्थानापासून पोळा साजरा करून आपल्या आपल्या घरी गावाकडे पण निघालेले आहेत मित्रांनो. तर मित्रांनो तर आता इथं मी व्हिडिओ थांबवतो. तर आमच्या वाई गोरखनाथ या ठिकाणचा बैलपोळा कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडत असेल व्हिडिओ लाईक करा मित्रांनो. चॅनल नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा. तर मित्रांनो हा पोळा म्हणजे 22 तारखेला पोळा होता मित्रांनो. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 22 तारखेला पोळा साजरा करतात. आणि या वसमत तालुक्यामध्ये एक वाई म्हणून गाव आहे. ते गावी मित्रांनो आदल्या दिवशी म्हणजे दुसऱ्या दिवशी हा पोळा साजरा करतात. तर कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ चॅनल नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा.